तिजोरीत खडखडाट असताना महापौर उपमहापौरांच्या लक्झरी गाड्यांवर ठाणे महापालिकेनं लाखोंची उधळपट्टी केली. मात्र आता ढासळलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी पालिकेनं सर्वसामान्यांच्या खिशात हात टाकण्याचा निर्णय घेतलाय. मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासोबतच टीएमटीचीही भाडेवाढ होणार असल्यानं ठाणेकरांचा प्रवास देखील महागणार आहे. दोन्ही प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून या दुहेरी दरवाढीनं ठाणेकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. गेल्या 4 वर्षात ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 250 कोटी शिल्लक आहे. त्यामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर आणि टीएमटी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. यापूर्वी 2016 मध्ये तब्बल 10% मालमत्ता करात वाढ केली होती. सामान्य करात 24% थेट 36% वाढ करण्यात आली होती. तर निवासी सोडून इतर करांमध्ये 38% 48% वाढ करण्यात आली होती. कोरोना काळापासून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं ठाणे शहरात जे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते केंद्र तसंच राज्य शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढेच रुपये सध्या पालिकेच्या तिजोरीत जमा होत असून केंद्राच्या जीएसटीवर पालिकेची मदार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त राव यांनी काटकसर सुरू केली असून अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी केवळ 70% निधी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातील 30% निधीला कात्री लावण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण असून यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं होतं. मात्र अवघ्या 5 महिन्यात महासभेसमोर करवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्यानं महासभेत वादंग होण्याची शक्यता. करवाढ आणि दरवाढीचे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव येत्या 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण मंजुरीसाठी ठेवण्यात आले. प्रशासनाच्या या करवाढ आणि दरवाढीच्या प्रस्तावावरून सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.